जे ज्येष्ठ अभिनेते मृत्यूच्या दारातून परत आले. तब्बल 2 वर्ष ते या जीवघेण्या आजाराशी लढत होते. फुफ्फुसाच्या दुर्मिळ आजाराशी 2 हात करत त्यांनी या आजारावर मात केली. आता नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हे अभिनेते म्हणजे बाप्पा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते विद्याधर जोशी आहेत. विद्याधर जोशी यांनी एका मुलाखतीत या आजाराची माहिती दिली होती. फायब्रोसिस सारख्या दुर्मिळ फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्या फुफ्फुसांचा 80% भाग निकामी झाला होता. त्यांना 24 तासांची जीवघेणी शस्त्रक्रिया करावी लागली. पूर्ण रिकव्हरी करायला त्यांना 2 वर्ष लागली. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने मोठ्या हिमतीने या आजाराचा सामना केलाय. आता विद्याधर जोशी येड लागलं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जोशींनी याआधी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून कामं केली आहेत. मोठी इच्छाशक्ती, कुटुंबियांचा पाठिंबा आणि कडक शिस्त यामुळे त्यांनी आजाराला मागे सारत आपल्या आवडत्या क्षेत्रात पुनरागमन केलंय. येड लागलं या मालिकेत त्यांची भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. संपूर्ण मनोरंजन सृष्टी त्यांना पाठिंबा देत आहे. 2 वर्षांनंतर प्रेक्षकही त्यांचा अभिनय पाहायला उत्सुक आहेत.